भाऊजी सांगा आपण आता कुठं जाणार आहे आपण? तर आम्ही आता कुठं चाललो ते सांगा भाऊजी. चिगुळे. म्हणजे चिगुळे त्या गावचं नाव आहे. होय हो. हम्म. माऊली मंदिर आहे. आणि काय धबधबा आहे. हम्म. तर तिकडे चाललोय आता आम्ही. इथे गणपती बाप्पा आहेत. अस्वल आहेत काय जंगलात? अस्वल आहे. हे जे जंगल आहे जंगलामध्ये जे अस्वल आहे तिथं लावलंय आणि कन्नडमध्ये लिहिलंय काहीतरी. खेड्यातून पूर्वी कसं जास्त लोकांना नेटवर्कशी काही संबंध नसायचा. आपलं सामान्य जीवन सगळं इंटरनेट आल्यामुळं. रस्ता पण बघा थोडा पक्का नाही आहे, कच्चा रस्ता आहे. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या माऊली आहेत ह्या आमच्या महाराष्ट्रात 3 ठिकाणी आहेत. तर या तिन्ही ठिकाणी भेट द्यायला लागते एकदा या माऊल्यांना भेट दिल्यानंतर. तर येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आम्ही दाखवू की आम्ही कोणत्या कोणत्या माऊलींना भेट दिली आहे ती. तर आज आपण चिगुळे या गावच्या माऊलीला भेट देणार आहोत. काय म्हणायचं याला? सोनारीन म्हणजे सोन पिवळी असतात ही फुलं. ती भारी आहेत बघा की. इथं आल्यानंतर असं वाटलं की आपण दुसऱ्या कास पठारावर आलो आहोत. असं घालू पण शकतो आपण. पूर्ण पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. आता पाऊस पडला ना तुम्ही? पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. असं काळो पिऊन आले आता समोरून. हे बघा फुलं, फुलांचं सौंदर्य दर्या. हा ही पांढरी फुलं आहेत बघा कशी छोटी छोटी. तर छान इथे एक ओढा आहे, बघू शकता, प्रशस्त ओढा छानसा आहे. आता थोडंसं पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी पण थोडंसं कमी आहे. दगडं बघा छान असे बसायला पिकनिकला वगैरे. खूप लोक इथे पिकनिकला येतात बघा. तिकडे किती लोक बसलेत. पिकनिक स्पॉट आहे. स्वच्छ पाणी. इथून खाली उतरताना मला खूप भीती वाटत होती, कारण असं कडा होता आणि मी चप्पल काढून चालले ते बघा इकडं. कारण असं उतार असल्यामुळं पाय घसरण्याचे जास्त चान्सेस होते आणि त्यामुळे मी चप्पल काढून इकडे चालत होते. सायको प्रशील म्हणून एक ब्लॉगर आहे, त्याची मला इथं आठवण झाली, कारण तो खूप खडतर प्रवास करून असे ब्लॉग बनवतो. Macam boleh tu ya. Ya, sekali kita bikin mungkin apa yang lupa lah kata dia. Juga tak ada yang mau. Kita nak cari.
जंगलातील अशी छान सुंदर फुलं बघून ती मला केसामध्ये माळ्याचा मोह आवरला नाही इथं. या धबधब्यामध्ये भिजण्यासाठी आम्ही कपडे आणले नव्हते, त्यामुळे थोडं वरती पाणी वरती उडवून थोडं मी भिजण्याचा आनंद घेत होतो आम्ही इकडं. सावकाश सावकाश. होय. नैसर्गिक जेवढ्या गोष्टी असतात त्या सगळ्या छानच असतात. अरे बापरे, असं वाटलं की गड किल्ला चढून आलो. मळ्याच्या मळ्यामध्ये नव्हे, सासूरवाडीमध्ये पाटाचं पाणी वाहतं. मळ्याच्या मळ्यामध्ये कुठं? सासूरवाडीच्या जंगलामध्ये पाटाचं पाणी वाहतं. पाटाचं नाही हो, हे नैसर्गिक आहे. ओढा एवढा आहे. आम्ही भूक लागले. इथे एक छानसं झाड आहे, ते झाड, त्या झाडाखाली बसून आता आम्ही जेवण करतो. भाजी भाकरी आणले. वनभोजन करतो आता. होय, वनभोजन. पाण्याची बॉटल आणले, पाणी नसतं तरी चालते. करंजी आणि लाडू दिले ताईनं. भाजी आणि भाकरी. या सगळे तुम्ही पण वनभोजन करायला. या सगळे जेवायला. मजा येते.
बोलतायत सगळे, आम्हाला तर काय कळत नाहीये. पिंपळाचं झाड आहे. चला आता आपण अजून एक मंदिर बघूया. चिगुळे हे गाव आहे. सगळं कर्नाटकात जरी असलं हे गाव तरी इकडे सगळी लोक कोकणी बोलतात. इकडे तुम्हाला अजिबात कन्नड बोललेलं कोणी दिसणार नाही. बघा घरं बघा ही जुनी छपराचे, जी कोकणात जशी असतात ना, हे कोकणच आहे तसा. हे बघा असे हे ते माऊली देवस्थान आहे. हे? ती खाजुकली आहे. मी लहान असताना जरा जरी हात लावला नाही, ही बघा पाने खाजुकलीची असतात. त्याला हात लावलं तरी तरी खाज सुटते. डेंजर असतं ते खूप. शेप किती छान आहे. यावा कोकण आपलाच असो. कोकण आपलाच असा. हां, चला आपण आता मंदिरात जाऊया. खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे हे पण इकडचं कोकणातले सगळेच देव जे इकडे खूप देवांना मानतात, माऊली वगैरे असं त्यांना खूप मानतात देवींना. किती छान सजवले बघा. हे नवरात्री आहेत ना, तर सतत असं पण तिकडे सजवलं जाते. त्याच्या मागे ना पूर्ण डोंगर दरी आहे म्हणे. आता दुसऱ्याला काहीच दिसत नाही अजिबात. होय, दरी आहे दिसते ना, धुकं आहे ना तिकडं असं. आणि एकदम एंडला हे मंदिर आहे. ते धुकं म्हणजे दरीच्या एकदम एंडला. शिव पार्वती, गणेश भगवान आणि कार्तिकेय. असं आहे का? नंतर नवमी नंतर. नवरात्र चालू आहे ना त्यामुळे. माऊली म्हणजे आदिमाता, आदिमाया, आदिशक्ती तिचं रूप. काशी विश्वेश्वर मधनं इथं आली ती. शंकरला जेव्हा आता तुझाने इथं आले तेव्हा ती शोधायला म्हणून इथं आली. आणि जी जागा तिला आवडली त्या जागेवर त्यांनी स्थानापन्न झाली. काशी विश्वेश्वरावरून त्या शंकरांची ताकद तूट झाली तेव्हा ती शोधायला शंकरांना इकडे इथं आली. आली आणि ही जी जागा तिला आवडली त्या ठिकाणी ती स्थानापन्न झाली. हे तीर्थ आहे. पाणी बघा किती क्लीन आहे. होय, पाणी किती क्लीन आहे. क्लीन आहे. मग ह्याच्यामध्येच ती तीर्थ येतं का? सांगतो ऐकून घ्या. हे आता पूजा केलेल्या आहे म्हणून फुलं आता टाकलेले आहेत. एरवी ती जमीन दिसते बघा तेवढी, तिथं तेवढंच पाणी आहे. पण खरं म्हणजे आता तिकडे जाऊन बघा किती खोल आहे ते. आलेले लोक त्याच्यासाठीच अजब होतात. बरोबर, एवढी खोल असताना एवढं पाणी असंच राहणार. म्हणजे हे पाणी असंच राहते, कमी होत नाही. कमी होत नाही.
आता उन्हाळ्यात सुद्धा असंच हम्म कमी होत नाही. मग हे आणि स्वच्छ असंच राहतंय. हम्म वास्तविक एवढी खाली आहे म्हटल्याने इथं थांबायचं पाणी एवढं राहायला नको. राहायला नाही पाहिजे, हा. उंची मोठी आहे. हा आणि ज्या वेळेला हे गंगा भागीरथी मी सांगितल्याप्रमाणे येते हम्म त्यावेळेला मंदिर आहे इकडं, देवी इथं बसले, हम्म इकडे उतार आहे म्हटल्यानंतर झरे असे यायला पाहिजेत. होय आता असा उतार इकडे असा हा या इकडे मागे उतार आहे हो. तर इकडे झरी यायला पाहिजे बरोबर. पण हे झरे आहेत ज्या वेळेला तीर्थ येते त्यावेळेला इथनं देवीच्या आहेत असे येतात. म्हणजे ह्या बाजूने ह्या हो, आणि ते त्या पट्टीतनं असे जसे उदबत्तीचं आहे धूर येते नाही तसं असं म्हणजे पांढरं पाणी पांढरं पाणी येतं. आम्ही सुद्धा बघितलं नव्हतं. आता काय झालं सगळ्यांचे मोबाईल झाले हा लोकांपर्यंत पोहोचलं आणि सोशल मीडिया. आणि येताना प्रत्यक्ष येताना फोटो घेतले हम्म आणि त्यानंतर ते सगळं पांढरं पाणी होत आहे. तर आता आम्ही जो खाली एक पॉइंट आहे जवळच आहे, हा खूप असं दरी आहे हे. ही जी आपलं मंदिर सोडलं ते मंदिराच्या खाली पूर्ण दरी आहे, तिकडे जाऊया. हा मंदिरच्या पाठीमागं. आम्ही महाबळेश्वरला आलोय. एकदम महाबळेश्वरचा फील आहे. हो धुकं थोडस कमी आहे. समोर एक व्हाईट लाईन दिसते ना, झूम इन कर, एकदम पुढे एक लाईन दिसते बघ. हा तो धबधबा आहे. हा, ते स्वप्नवेल म्हणतात. धुक्यामुळे तो दिसत नाहीये, इथून एवढा क्लिअर दिसत नाहीये. हे मंदिर आहे देवीचं आणि त्याच्या पाठीमागच हा पॉइंट आहे. एकदम कड्यावरतीच आहे, बाउंड्रीवरतीच आहे. केवढं धुक्क आहे, पण इकडे पण बघा. सचिन केंद्रे गृहिणी दर्पण. आता खाली जाऊ. तेच. भीती वाटायली मला. तर आम्ही जंगलातून परतत होतो, तर आमच्या जंगलामध्ये खूप कडीपत्त्याची झाडं आहेत तिकडं. तर संदीपला दिसलं झाड. बघू संदीप, हे बघा जंगली कडीपत्ता. इतका याचा स्ट्रॉंग फ्लेवर आणि वास असतोय, खूप छान वास असतोय. हा 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 काय खमंग वास आहे. जंगली कडीपत्ता अशी खूप जंगलामध्ये मोठी मोठी झाडं आढळतात आमच्या. हे बघा त्याची रोपं केवढी आहेत बघा. ही हा बघा कडीपत्ता. अशी खूप झाडं मिळतात इकडं, मोठी मोठी पण असतात ना संदीप, मोठी उंच उंच झाडं असतात इथं. हे रोप घे संदीपा, उपटून येते का बघ. आणि याला काय खमंग वास आहे माहिती आहे का, एकदम भारी. ना कसलं केमिकल ना काही, ना कसलं काय कीड तरी आहे का बघा अजिबात, एका पानावर तरी पडले का. हळद नाही, ते जंगलातलं असते ना ते. उपटा बघा जमिनीतून खाली येते का. एकदम स्ट्रॉंग आहे.
उपटत नाही ते. खूप खोल असं ते. पटलं हा बघा ते मोडलं ते की नाही असं जंगलात वाढलेलं वेगळं. आमच्या कामतात शेतात जायचो तेव्हा लई तिकडून संधी बसली असायची, मोठी मोठी झाडं असायची. तरी पण तुला बरं दिसलं तिकडून. आता आम्हाला आल्या आल्या पोहे मिळत आहेत. आमची बहीण पोहे कराले. बघा याच्यातच टाकला तो जंगली कढीपत्ता. वास मस्त होता ना, भारी होता. आता आम्हाला आल्या आल्या पोहे मिळतात. अंगारा आणू लावाले. हा देव बाप्पांचा अंगारा बरोबर. अरे आम्ही लावून घेऊन आलोय. दादांना लाव, दादांना लाव. लावलीस हा सगळ्यांना लाव जा, दीदीला वगैरे. आमकी जावई नेचर या. कसं वाटलं मग हे जावई तर आम्हाला मार्गदर्शक होते आज. या जावयांना कसं वाटलं? एकदम एक नंबर प्रवास झाला. एक नंबर. छान देवदर्शन झालं. खूप मस्त वाटलं. खूप छान पॉइंट आहे ते बघण्यासारखं आहे. मग काय इकडेच राहायचं काय? कोकणातल्या आणि वासुदेवला त्याच्याबरोबर एक आमच्या अनवडी पोरगी गेली ग त्याच्या बरोबर. सकाळ सकाळ पहाट येतात किती. मग ते काय झाले ठाऊ काय, भजन म्हणे टाळ वाजवत गावात सगळ्या जाऊन आमच्या रात आल्या ग. किसनाम आणि मी दोघं जणच होतो आणि ते आला बरोबर उमऱ्यातच. मला तो जरा भजन म्हटल्या आणि थांबला आणि म्हणला ताई तुमचं कल्याण होईल, आमचा आशीर्वाद आहे. आणि असं सगळं म्हणजे माणसासमोरच्या खरं वाटेल असं सांगितलं तो. तुमचा मोठा मुलगा तुम्हाला सतवतोय, लहान तुम्हाला 2 मुलं आहेत, असं सगळं सांगे ग तो. बरोबर सांगे, सगळं बरोबर आहे म्हटलं तुझं. आणि तुझा आशीर्वाद मला राहून देत मग त्याच्याबद्दल काय नाही. खरं ती या म्हटलं वांगड का पोरास आणलेच आहे म्हटलं म्या. म्हणजे संघ पोरास गुन्हा का आणलेच आहे आज म्हटलं म्या. तुझं सगळं म्या मान्य करत असं चांगलंच बोललो त्यात. तर हे ऐकत नाही म्हणून माझ्या वांगडा यायलाय म्हणला. मी या म्हटलं या शाळेस घालनच, शाळेला जात नाही म्हणतंय ते असं म्हणला मला. आणि म्हणून माझ्या संघ आलाय म्हणला. मग मी म्हटलो शाळेला का जात नाही म्हणतोय. तुला उठून काय म्हटलं माहित आहे, तुला सांगतीस आहे की शाळा आमच्या गावापासून 4 किलोमीटर लांब आहे म्हणला. पण आम्ही काय म्हटलो, आम्ही बी लहान असताना का नाही आमचं बी घर शेतात होतं. तरी सुद्धा आम्ही म्हटलो 4 किलोमीटर पायी चालून धो पावसातनं शाळेत आलोय. आणि आम्ही शाळा शिकलो म्हटलो. तुझ्यासारखं कुठे फिरोस ना म्हटलो. आज तुझे वडील म्हटलो ह्या कलियुगात आता म्हणून लोक घावल्यात पोटास म्हणून खावल्याशी. आणि ह्याच्यानंतर म्हटलं तुझ्या वेळेस तुझ्या जेव्हा मोठा होशील त्यावेळेस तुला कोण दारात उभं सुद्धा करून घेणार नाही म्हटलं मी. आणि आता शाळा शिकलेस आणि पुढच्या वर्षी मला परत दिसायचं नाही बघ ते म्हटलं शाळेत गेला दिसलं पाहिजे. म्हणजे वासुदेवाच्या पोराचा हेच काढून टाकले सगळा. माझं ते पोरग काय म्हणलं माहित आहे, हो नाहीच मी जाणं म्हणलं की ग. त्यांचा बाबा काय म्हणला माहित आहे, असं उलट बोलायचं नाही ती ताई तुझं चांगल्यासाठीच बोलायला जायचं तू शाळेला असं तसं म्हणला. तो मान त्याला पटलं की कधी मी म्हणते बोललं तेच लागलं ते. बघा भारतीच्या इथे सगळ्या वासुदेवाला आणि संघ पोराला घेऊन आला आणि त्याचं सगळं बरोबर कल्याण केलं भारतीने. अशा प्रकारे सुपळ संपूर्ण कहाणी वासुदेवाची. आणि मला मी म्हटलं 2 भाकरी दिलो त्याला. आणि हे म्हटलं खावा दोघं बी तुम्ही भाकरी. एक भाकरी त्यांना म्हटलं 2 जण यायचा 2 देतो भाकरी. आणि 2 भाकरी म्हटलं खावा तुम्ही पोटभर. आणि खरं पुढच्या वर्षी तुझ्या संग दिसायचं नाही म्हटलं मी पोरगा. वासुदेव गावगाव हिंडायला. बरं झालं की छान सांगितलेस. करायला 4 प्यायला 10 रुपये एक चहा. हो तर बरं होता ना, छान होती. घर आहे का बारी वहिनी चहा किंवा